हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण बघणार आहोत, आज जो एक्झाम झाले आहे 22 फेब्रुवारी 2026ला इयत्ता 5वीची स्कॉलरशिपची, तर त्याची आन्सर की आपण बघणार आहोत. माझ्याजवळ आता हा सेट सी आहे संच. तर या ठिकाणी तुमच्याजवळ सी संच असेल तर सिक्वेन्स हा सेमच असणार आहे आणि बाकी सर्व प्रश्न हे आहेच सेमच आहे, परंतु त्यांचा सिक्वेन्स हा मागे पुढे असणार आहे. तर बघा, आपण आता माध्यम मराठी आहे हे आणि प्रथम भाषा आहे, गणित आहे. तर पेपर कसा गेला आहे नक्की सांगा आणि उत्तर आता मात्र चेक करा आणि तुम्हाला किती गुण मिळाले आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा. सो बघा, विभाग 1 मराठी हा विषय बघूया आपण. पहिला प्रश्न होता, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर होतं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. दुसरं आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य पर्यायातून निवडायचा होता. वाक्य होतं, अब्जवादी फुलामध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते. तर अब्ज या शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी कमळ आहे. या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय कोणता आहे? तर वर्णानुक्रमे योग्य शब्द सांगितलेला आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. कसर, कासरा, काळजी आणि कृत्रिम. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय हा कोणता आहे? जोड शब्द नसलेला विचारलेला होता, तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, हेळसांड. प्रश्न क्रमांक 5 आहे, अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे, सुंदर व शोभिवंत असे घर बांधले. तर लहानसे, सुंदर व शोभिवंत या शब्दसमूहाला टुमदार असे म्हटले जाते. तर हा अचूक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5 याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. यानंतर बघा, पुढचं जाणून घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 6 ते 8 या ठिकाणी तुम्हाला एक बातमी दिली होती आणि या बातमीवर आधारित काही प्रश्न विचारले होते. जसे की बघा, किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 आहे, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, 6. प्रश्न क्रमांक 7 आहे, वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण होते? तर बघा, याचं उत्तर आहे नामवंत उद्योगपती या ठिकाणीच आहे. पुण्यातील नामवंत उद्योगपती श्री विकास नागरे यांनी सर्व विद्यार्थी, स्वयंसेवक, बालभवनाचे श्रृंगा पाटील या सर्वांचे अध्यक्षित आदर तिथे केले होते. यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे, किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? तर शनिवारी हे याचं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, पर्याय क्रमांक 9 ते 11 साठी सूचना दिलेल्या आहेत. कविता दिलेली होती या ठिकाणी तुम्हाला, तर कवितेवर आधारित प्रश्न आहे. तर विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? डोंगर, समुद्राच्या लाटा, नदी आणि वरुण. तर वरुण हे याचं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाहीये? तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे, विमान पांढऱ्या शुभ्र ढगांमधून प्रवास करते. यानंतर बघा, 11वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे? तर अवनी हे याचं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12वा आहे बघा, या ठिकाणी सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, परिजात या फुल झाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले. तर याचं पर्याय क्रमांक असणार आहे 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. तर वरील वाक्यामध्ये नामांची संख्या ही 8 असणार आहे. 13वा प्रश्न आहे, अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. अलगद, तीक्ष्ण, नियमित, हाहाकार. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे, अशुद्ध पर्याय. यानंतर 14वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखायचे आहे. बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी शेवगामुळेच ऐकू शकले. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द होता ताना आणि तुम्हाला या ठिकाणी अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखायचे होते. तर याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2, स्त्रीलिंग. यानंतर 15वा आहे प्रश्न, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे. तर वाक्य होतं, राही पळत जाऊन गाडी पकडेल.
तर याचं उत्तर आहे सोहम चहा घेणार आहे. यानंतर बघा 16वा आहे प्रश्न, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? तर रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. तर या ठिकाणी दीनदुबळ्यांचं येतं बघा, तर संयोग चिन्ह इथं या ठिकाणी वापरायचं होतं. नंतर 17वा आहे, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल? गावात पोलीस आले ही बातमी डॅश गत सगळीकडे पसरली. दवंडी पिटणे गत सगळीकडे पसरली. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. यानंतर बघा 18वा आहे, 18 ते 20 साठी प्रश्न आहे. त्यासाठी तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहे. संवाद होता आणि संवादावर आधारित प्रश्न होते. तर 18वा आहे प्रश्न, वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? वर्गातील सर्वजण 7, चित्रकला स्पर्धेतील सर्व विद्यार्थी 8. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होतं. 19वा प्रश्न आहे, चित्रांचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? तर या ठिकाणी 14 ऑगस्ट हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर 20वा प्रश्न आहे, वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडायचे आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार होतं. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती. या प्रकारे या संवादावर आधारित हे प्रश्न होते आणि या प्रश्नांची उत्तरे आपण बघितली आहे. पर्याय क्रमांक, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टिक करा. तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत, किती चुकीचे आलेले आहेत आणि तुमचे मार्क किती येत आहेत ते देखील काउंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की किती चूक आले आहेत, किती बरोबर आले आहेत, कोणाला आउट ऑफ पडले आहेत. ओके. नेक्स्ट आहे बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडायचा होता. तर सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरवले. तर हायलाइट्स हा शब्द दिलेला आहे, तर त्याचा अधोरेखित शब्द हायलाइट्स आहे आणि अचूक मराठी पर्याय आहे त्याचा क्षणचित्रे. यानंतर 22वा आहे प्रश्न, खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडायची आहे. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. तर अर्थाची म्हण आहे दुहेरी बोलाची कवडी मोलाची. या म्हणीचा अर्थ हा होतो, दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते म्हणजेच दुहेरी बोलाची कवडी मोलाची. 23वा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडायचा आहे. अचूक समानार्थी विचारलेला आहे, वर्षाव, तुषार, मंदिनी आणि अंबू. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. 24वा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव आहे. 25वा प्रश्न, प्राणी व त्यांची पिल्ले यांच्या अचूक जोड्या लावलेला पर्याय निवडायचा आहे. तर म्हैस रेडकू म्हणतात त्याच्या पिल्लाला, गाढवाच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, हत्तीच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात आणि हरणाच्या पिल्लाला शावक असे म्हणतात. तर बघा या ठिकाणी म्हैस रेडकू म्हणजे पर्याय क्रमांक 3, अ चा 3 पर्याय आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण आज 22 फेब्रुवारी 2026 या रोजी इयत्ता 5वीची स्कॉलरशिपची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली आणि त्याचे आपण आन्सर बघितले आहे. मराठी या विषयाचे टोटल 25. त्याचप्रमाणे पुढील देखील आन्सर की तुम्हाला काही वेळातच मिळून जाईल, चॅनलवर येतील. तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे किती मार्क तुम्हाला मिळाले आहे कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील नक्की कमेंट करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. आता पुढील विषयांची जसे की तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी आणि मॅथ या विषयांची सुद्धा आन्सर की आपल्या चॅनलवर येईल.